सो हे गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सुषमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा त्याच ड्रेसवर दिसत आहे, कारण एकाच दिवशी एवढी सारी स्पॉट आहे, त्यामुळं ब्लॉग मोठा होईल. आणि ते आमचे आहो ते झिपलाईन आणि गेट स्विंग आहे, जसं की बालीला असतं डायरेक्ट मोठं स्विंग. तर मला असं वाटत होतं 1 पीस लॉंग असलं असतं तर भारी झालं असतं, पण एवढं कॅरी करणं, कारण इथं मध्ये चेंजला कुठेच नाही आहे. तर इथं झिपलाईन आहे मोठी आणि इथं माहोल इतका सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवते. आता जस्ट बघा किती सुंदर आहे. हा पूर्ण ढग आहे आणि ढगाच्या तिथून पाणी पडतं आहे आणि डोंगर आहे आणि इथं असं स्विंग आहे. त्या स्विंगमध्ये असं बालीला जसं एकदम मोठा स्विंग घेतात तसं आहे. आणि काश्मीर 1 पीस घातला असं मला वाटतंय. सांगा जस्ट लुक ॲट द व्ह्यू. आता आम्ही झिपलाईन करतोय आणि इथे एक्सप्रेशन बघा. आता आकार झालाय चांगलाच. भीती वाटते खूप जास्त. मी काम करतो, हातात ठेवतो मोबाईल हातात ठेवतो. हे निघू शकतं ना, असं ठेवतो हातात. आता झिपलाईन बघा बघा याच्याकडे कशी दिसते ही. मग तुम्हाला आधी वाटवायला पाहिजे दोन्ही हाताने पकडून असं पकडून तर डेंजर आहे क्या? आप दोनों हाथ छोड़ो, कोई प्रॉब्लम नहीं. हाथ जोड़ो. पहले उसको नहीं दिलाया. तर खूप भारी वाटलं. आता आम्ही रिटर्न चाललोय, तर आता आम्ही कपल व्हिडिओ घेणार आहे. वी आर सो एक्साइटेड. चलो, तर खूप मजा येते. असं आधी वाटलं तर खूप जास्त भीती वाटेल, पण व्ह्यू एन्जॉय करायला खूप भारी वाटलं आणि खूप फ्री वाटलं मनातून. काय चल ना धरला. चल मी अरे नीट पकडा. हा धरलाय. चल ओके धरलाय. चल एक मिनिट. मोबाईल मोबाइल मोबाईल का डर है हाँ. Okay, beto. Don't leave it, okay? 1, 2, 3. पाहू शकता असं याच्यातनं व्ह्यूज मध्ये आम्ही या टाईप मध्ये झिपलाईन केली होती. तर आम्ही इथे दुपारच्या जेवणाला मागवलंय पनीर कढई आणि काय केरला परोठा. चलो आम्ही आता एन्जॉय करतो जेवण. तर छान हॉटेल आहे, लंच करतोय आता. फायनली जेवण झालेलं आहे आणि जेवण सांगायचं तर खूप मस्त होतं आणि खूप टेस्टी होतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे एक गोष्ट खूप आवडली हॉटेलची, ते म्हणजे गरम पाणी आणि गरम पाण्यामध्ये टाकलेलं लवंग
तर पिण्याचं पाणी हे थंड नव्हतं, तर असं गरम पाणी होतं, त्याच्यात लवंग टाकलेलं होतं, लवंग टाकून उकळलेलं होतं. त्यामुळं खूप हेल्दी आहे. म्हणजे लोकांची पण काळजी घेतली, तब्येतीची काळजी घेतली जाते. खोकला सर्दी होऊ नये म्हणून. मला मला सर्दी झाली होती त्यामुळं आणि खोकला पण थोडासा आहे, तर त्याच्यामुळे हे लवंग आणि गरम पाणी पिऊन खूप भारी वाटतं. तर चला आता नेक्स्ट काय आहे माहिती नाही.